मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। मागील 3 तासांपासून वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। दोन्ही मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। आज ठाणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे, त्यामुळे ठाण्याला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून वळवण्यात आली आहे। तसेच विरारच्या खानिवडे येथे महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचं कामही सुरू आहे। त्यामुळे सध्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदरपासून विरारपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। वाहन चालकांनी शक्यतो इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लोकल ट्रेनचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलं आहे। आज 5 ऑक्टोबर 2024 रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी कासरवडवली ठाणे येथे कार्यक्रमासाठी येणार आहेत। त्याकरिता वाहतूक शाखेने काही नियोजन केलेलं, परंतु नियोजनामध्ये एक चूक झाली असं वाटते आम्हाला। कारण ठाण्याला जाणारे अवजड वाहनांसोबत पूर्ण लेन आज सकाळी 6:30 वाजेपासून काही गाड्या अडकलेल्या आहेत। ते आता 10:30 वाजले, म्हणजे 4-4 तास गाड्या वाहतूक अडकलेल्या आहेत। शाळेत काही मुलं अडकलेली आहेत, नोकरचाकरी ॲम्ब्युलन्स अडकलेले आहेत, पण कुठल्याही प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं नाही। खरं म्हणजे अनेक तक्रारी केल्या, पण आता हे पंतप्रधानांच्या कार्यक्रमामुळे ही जर असं सामान्य जनतेची जे हाल होत असतील तर याची तक्रार आम्ही ह्या स्थानिक प्रशासनाची तक्रार जे यांच्या हलगर्जीपणाचं जो आम्हाला भोगावा लागतो आहे त्याची तक्रार आम्ही थेट पंतप्रधान कार्यालयातच करणार आहोत। कारण आम्हाला आता दुसरे पर्याय राहिले नाही। खरं म्हणजे शाळकरी मुलांसाठी आणि सामान्य जनता छोट्या गाड्यांसाठी एक लेन मोकळी ठेवायला पाहिजे होती, पण आपण बघितलं का इकडे पूर्ण येऊन वर्सोवा ब्रिजच्या खालती पूर्ण बॅरिकेडिंग लावून वाहतूक ठप्प केलेली आहे। त्याच्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका सामान्य जनतेला पडलेला आहे। बंद है।